विचार जे आपल्याला आतून बदलतील, जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो, अशा व्यक्तींना आपल्या हृदयात जागा द्या. स्पष्ट बोलणारी व्यक्ती काट्यांसारखी असते. ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा दुखावतात, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकतात. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी तसेच वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर तुम्ही खूप कोमल मनाचे आहात. पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठे मूर्ख व्यक्ती आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे तुमचा वर्तमान, जो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही तो आपण विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात, म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. जसे पृथ्वीवर हवामान बदल होतात, त्याचप्रमाणे जीवनात सुख आणि दुःख येत राहतात. हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसे गाईच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडतं. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जर शांत झाला तर तो आतून तुटला आहे असे समजावे. कधीही स्वतःचा अभिमान बाळगू नका. दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितलं आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देणार असेल. बुद्धीने पैसा कमवता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. प्रेमाने भरलेले डोळे, आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. जेव्हा इतरांसाठी जगायचं तेव्हा आपल्याबद्दल कोणाचीही तक्रार नव्हती. मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडे विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले. जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी खूप उपयोगी पडते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली स्थिती दर्शवते. तुमच्या हातून कोणीही काहीही घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून काहीही घेऊ शकत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर विसंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन प्रवेश केला तो तुमचा आहे हे समजून घ्या. ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येतं, जो अज्ञानी आहे त्यालाही समजावता येतं, पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजावू शकत नाही. जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेशिवाय मनुष्य जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. फक्त वेळच स्पष्ट करते अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसे मजा घेतात. जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड होते. तुम्ही जितके सत्यवादी असाल तितके तुम्ही एकटे राहाल. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे. पण फार कमी लोकांना या गोष्टीचा अर्थ कळतो. एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्त्व कमी करणे हे योग्य आणि सोयीस्कर ठरते. सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या हक्कासाठी कधीही लढू शकत नाही. आनंदी राहायला पाहिजे, बाकी तर सर्व चालूच राहील. कुणी स्वतःला दुसऱ्यापासून वेगळं करत राहील तर कोणी दुसरा त्याला भेटत राहील. जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा
तुमच्या जवळचे कोणीही असू शकत नाही. जर तुम्ही आयुष्यात हळू चालणे कधीच थांबवले नाही तर तुम्ही सर्वात वेगवान आहात. एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्ष ओळखू शकत नाही. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात तेव्हा ते सर्वप्रथम एकमेकांशी बोलणे टाळतात. सापाच्या दातात, विंचवाच्या नांगीत आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्यापासून नेहमीच काळजी घ्यायला हवी. चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्त करणारी व्यक्ती तीच असते ज्याचे मन स्वच्छ असते आणि त्याला नाती गमवायची नसतात. एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत कधीही आनंदी असलो तरी जेव्हा ते आपल्याला दुखावतात तेव्हा आपले जुने लोकच आपल्याला आठवतात. आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असे बनवा की कोणी तुमच्या सोबत असो किंवा नसो, कशानेही दुःख होऊ नये, कशाचाही फरक पडू नये. माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेतो. जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले तिथे येत नाहीत. भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल, पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमावलेल्या पैशाचा काही उपयोग नाही. शेवटी ते सोडून द्यावे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रात्र जितकी गडद तितके तारे चमकतात. आपले दुःख जितके खोल तितका देव आपल्या जवळ असतो. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तींकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला आहे. नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनवलेल्या नात्यांकडे पाठ फिरवली जाते. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्र बनवली तर त्यांचे रंग नक्कीच चमकतील. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांनाही परकं व्हायला वेळ लागत नाही. जीवनात सर्व काही मिळवता येत नाही, पण आनंदी राहता येतं. काळानुसार चेहरे बदलतात, पण जो परिस्थिती बदलतो तोच परिस्थितीबद्दल बोलतो. डोळ्यातून पडलेले अश्रू आणि नजरेतून पडलेली माणसं पुन्हा त्यांची स्वतःची जागा कधीच मिळवू शकत नाहीत. माणसाला परकं कोण हे कळण्यापेक्षा आपलं कोण हे कळायला जास्त वेळ लागतो. ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका. त्यांच्यापेक्षा एकटे राहणं कधीही चांगलं, निदान मनशांती तरी असेल. हल्ली लोक मनापासून मिळालेल्या आदराने खुश होत नाहीत. जे त्यांची खुशामत करतात त्यांचा त्यांना अभिमान वाटतो हे सत्य आहे, ते असे दाखवतात. शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही. फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा. बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील. वेळ प्रसंगी दगडासारखं कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचं चारित्र्य आणि स्वाभिमान पायदळीत उडवतील. गरज प्रत्येकाला पडते, प्रश्न फक्त वेळेचा असतो. आयुष्यात 2 गोष्टींचा कधीही गर्व करू नका, पैसा आणि चेहरा. गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात चेहरा बदलायला वेळ लागत नाही. तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवण्याची गरज नाही, पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही. पैसा हुशारीने खर्च करावा. जीवन म्हणजे संघर्ष. घाबरू नका, लढायला शिका. एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल, ते बरं होईल, पण तुमचे स्वप्न कधीही मोडू देऊ नका. हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नसते, तर माणसाच्या मीपणात वाढ होत असते. आणि हा मीपणा माणसातील माणुसकी संपवत असतो. फसवणूक होऊ शकते आणि ती होणारच हे जीवनाचे तत्व बनवा. जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ कधीही जाऊ नका.
कारण जीवनात जे घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे असेल, जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असतील. जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका. जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान देखील करू नका. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके तुम्ही संकटात पडाल आणि ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणं बंद कराल, लोक तुम्हाला त्रास देणं देखील बंद करतील. तुम्ही काय आणले आहे आणि काय सोबत घेऊन जाणार आहात, हे आयुष्य म्हणजे 2 दिवसांची जत्रा आहे. शहाण्या माणसाला सुडाची भावना कधीच नसते, कारण त्याला माहीत असते योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांचा हिशोब घेतो. स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या, कारण यश नेहमीच चांगल्या विचारांनीच मिळते. ते चांगले विचार चांगल्या माणसांच्या संपर्कातून येतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन विचारासह नवीन एका व्हिडिओमध्ये.